हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. आम्ही पण ठीक आहेत. आणि पिऊ दीदी बघा आमची कशी खेळते. काय करते पिवा? काय करते? भो करते काय? खाऊ खाऊ करते काय? या बघा मला पण घेते आत. तर आता आम्ही ढेकर आला. अरे बापरे, ढेकर आला. उद्याच आम्ही जाणार आहेत गावी. तिच्या पप्पांना संडेला सुट्टी असते. मग सकाळी जाऊ. आता आज संध्याकाळी गेलो असतो, पण दुपारून इकडे पाऊस सुरू होतो आणि तिकडे पण पाऊस येतो. त्याच्यामुळे आता उद्याच जायचं ठरलंय. 1-2 दिवस थांबू आणि दुसऱ्या 40 हवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे. पिऊ दीदीने बघा काय केलंय. काय करते पिवा? खूप दिवसापासून काय व्हिडिओ बनवला नव्हता. असं साडी घालायला जायचंय. तू घातली का साडी? कुठे आहे तुझी साडी? वाव, चल. चाललो मामाच्या गावाला. आता बसले खुर्चीवर. कशासाठी बसली? का बरं बसली खुर्चीवर? ती बघ तिथं झुजूई. खेळायची का तुला? ती तिथं झुजूई. बघ तिकडं, बघ तिकडं बघ ना. ती बघ तिथं झुजू. खेळायची का तुला? दिसली का? पप्पा गेले तिकडे. बघ मी चाललोय आता गावी बाबांच्या 40 हव्यासाठी. हे ना पिऊ? कुठे चालली तू? कोणाकडे चालली? मामाकडं. बसायचं का झुजूवर तुला त्या? त्याच्या सोडी बघ केव्हा असल. तर आम्ही आलोय आता इकडे भेंड्याला. आणि हा आहे अन्वय दादा. पिऊ दीदी झोपली झोळीमध्ये. आता आम्हाला जायचंय आमच्या गावाकडे. आज काल दुपारी आलो होतो आणि आराध्य गेली शाळेत आणि अनुनी मारली दांडी. आराध्य दीदी आली शाळेतून घरी आणि अनु आता आमच्यासोबत येणार आहे ना? अनु मामासोबत नाही, मग तुमच्यासोबत. काकाची गाडी जास्त आवडते का? का बरं? मामी काय? मामी पण गेली का? इकडे बघा. हे पाहिजे ते सगळं मोकळं होतं. हाय का पिऊ? आपण या ठिकाणी एकत्र जमला असताना किंवा 40 दिवस होत असताना सर्वात महत्वाचं काय आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर्गवासी सीताराम बाबा यांच्या आत्म्याला स्वर्गात शांती लाभावी प्रार्थना करणं हे महत्वाचं आहे. मृतात्म्यांसाठी प्रार्थना करणं हे प्रत्येक जीवित व्यक्तींचं कर्तव्य आहे. कारण ज्यावेळेस ते मरण पावले किंवा अनेक लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली, कारण त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवन जगत असताना किंवा आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना त्यांनी अनेक प्रकारचा म्हणजे त्रास सहन केला किंवा आपल्या लेकरांना घडवण्याकरता त्यांनी अनेक प्रकारच्या त्राण अडचणीला ते सामोरे गेले. पण आपल्या घरात
लय बेकार. तो कॉमेडीचे काढायचे तुम्ही. म्हणजे आता तो कॉमेडीचा विषय झालेली शब्द. मी नाही हो, ते असं म्हणतेत का आपण किती